बदलापूरमध्ये निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। राष्ट्रवादीकडून पैशांचं वाटप होतंय, शिवसेनेनं हा आरोप केलाय। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले, पैसे वाटप करताना पकडल्याचा शिवसेनेनं दावा केलाय। राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पैसे वाटत आहेत असा आरोप केलाय। बदलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिंदे सेनेनं केलाय। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पैशाने भरलेली पाकिटं वाटत असल्याचा हा आरोप करत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी या महिला कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले। त्यानंतर या ठिकाणी काही काळ शिंदे सेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यामुळे जोरदार राडा देखील झाला। चंद्रशेखर भुयार आमचे बदलापूरमधले प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत आणि आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। चंद्रशेखर, अत्यंत धक्कादायक आहे, पैशांची पाकिटं वाटली जातात अशा प्रकारचा आरोप शिंदेच्या शिवसेनेनं केलेला आहे। राडा झालाय राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेमध्ये, काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडल्या? आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्या बरोबर जोडले जात आहेत। राष्ट्रवादी शिवसेना एकमेकांमध्ये भिडल्याची, त्यांच्यामध्ये राडा झाल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत। बदलापूरमध्ये निवडणुकीत पैशांचा वापर होतो अशा प्रकारचा हा आरोप केलाय शिंदे सेनेनं आणि आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। चंद्रशेखर भुयार जोडले गेले। चंद्रशेखर, काय नेमकी सगळी घटना घडली? त्या दृश्यांमध्ये पाकिटं दिसत आहेत, काही कार्यकर्ते आहेत एकमेकांमध्ये अशा प्रकारे बाचाबाची सुरू आहे। अर्थातच पोलीस सुद्धा या ठिकाणी आहेत, मात्र निवडणुकीमध्ये जसजशी निवडणूक जवळ येते तसे पैसे वाटपाचे आरोप होताना आपल्याला पाहायला मिळतात। बदलापूरमधली ही घटना आहे। राष्ट्रवादीकडून पैशांचं वाटप केलं जात आहे असा आरोप केलेला आहे आणि महिला कार्यकर्त्या राष्ट्रवादीच्या अशा प्रकारे पैसे वाटत आहेत असा आरोप केलाय शिंदेच्या शिवसेनेनं, तिथल्या कार्यकर्त्यांनी। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। चंद्रशेखर, काय नेमकी सगळी घटना घडली आहे? आज सकाळी प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार प्रभाकर पाटील आणि तुकाराम म्हात्रे यांचा हा प्रभाग आहे। या दोघंही एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत। आज सकाळी काही महिला या पैशाचं पॉकेट घेऊन एका कॉलनीमध्ये पैसे वाटत असल्याचा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना कळलं। त्यानंतर तुकाराम म्हात्रे हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर प्रभाकर पाटील आणि तुकाराम म्हात्रे या दोघंही उमेदवार आमने सामने आले आणि त्यांच्यात बाचाबाची झाली। त्याच्यानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिली। आता घटनास्थळी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलीस दाखल झालेले आहेत आणि काही महिला आहेत त्यांच्या हातामध्ये पैशाने भरलेले पॉकेट आहेत आणि ही पॉकेटही आता जप्त करण्यात आलेली आहे। आता ही पुढील कारवाई सुरू झालेली आहे। आता निवडणूक 2 ते 3 दिवसांनी येऊन ठेपलेली आहे आणि अशा प्रकारचे राडे आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठीक, चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। पैसे वाटप करताना या महिला कार्यकर्त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप होतो आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे सगळे आरोप केले।